राष्ट्रवादीचे नेते आज आपल्यासोबत सतीश पाटील या विभागाचे आमदार म्हणून काम करत असताना आदरणीय मुश्रीफ साहेब निश्चितपणे या मतदारसंघातल्या गडिंग्लज शहरापासून ते कडगाव गिजोली मतदारसंघात सर्वच विकास कामं पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर कुपेकर आमदार काकीने लमानवाडा या ठिकाणी वीज, त्याच्यानंतर रस्ते, पाणी हे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यापासून त्या वस्तीला मिळालं नव्हतं, पण त्या वस्तीला खऱ्या अर्थानं अशा योजना पोचवून एक आमदार कसा सक्षम असावा अशा पद्धतीचं कुपेकर वहिनींनी दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या गडिंग्लज तालुक्यातली तमाम जनता या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांना भरघोस मताने निवडून देतील अशी मी हमी देतो। आज आपल्यासोबत भाजप आणि ताराराणी आघाडीचे प्रकाशरावजी चव्हाण आणि अप्पी पाटील साहेब आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की या निवडणुकीला कसे सामोरे जात आहेत आपण। जिल्हा लेवलला ताराराणी आणि भाजप आघाडी झालेली आहे। त्या आघाडीमार्फत अप्पी पाटील साहेबांनी आम्ही मडगाव, मागाव आणि इतर मतदारसंघातसुद्धा जिथे जिथं आपले उमेदवार असतील तिथं आम्ही निवडून येण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहोत। राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष आमच्यासमोर विरोधात म्हणून आपण इथे काम करत आहोत। हो घडलेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये चंदगड तालुक्यामध्ये स्वतंत्र आघाडी करून आम्ही निवडणूक लढवत आहोत। आणि त्या ठिकाणी चंदगड तालुक्यातील सर्व जनतेचा आम्हाला भरपूर पाठिंबा मिळत आहे। महागाव बडगाव मतदारसंघ, धडकरी मतदारसंघामध्ये आम्ही ताराराणी आघाडीने लढवत आहोत। नूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाचा पाठिंबा देणार आहोत। माझं आहे अशा पद्धतीनं आमच्या ह्या एकूण गडिंग्लज विधानसभा मतदारसंघातील तिन्ही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच पक्ष आमचा विरोधक आहे समजून आम्ही कोणत्याही परिस्थितीत त्या पक्षाला संपवायचा आम्ही केलेला आहे। जनता दलाचे नेते आज आपल्यासोबत आहेत, तालुका अध्यक्ष, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की या त्यांची नेमकी पक्षाची भूमिका काय असेल। गडिंग्लज तालुक्याचा विकास आणि विकास झाला अशा म्हणणाऱ्या सर्व नेते मंडळींना मला सांगावं लागेल, गेली 10 ते 15 वर्ष एकंदरीत सत्तेत असणारा जो मनुष्य जो पक्ष आहे आणि गट आहे तालुक्याचा एकंदरीत विकास न करता भाकास केलेला आहे। मी अशा पद्धतीने माझी भूमिका एक गडिंग्लज तालुका जनता दलाचे अध्यक्ष म्हणून एवढं सांगेन की माझा पक्ष सर्व ताकदीनिशी आणि शक्तीनिशी ह्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे। आज जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उतरणार आहे। भाजप आणि 5 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये फॉर्म दाखल केले, सर्व पंचायत समिती गणामध्ये फॉर्म दाखल केलेले आहेत, तर आज तालुक्याचे अध्यक्ष आहेत हेमंत कोलेकर, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं तुम्ही या निवडणुकीला कसे सामोरे जात आहे। आम्ही काही ठिकाणी स्वतंत्र आणि काही ठिकाणी आघाडी करून असं आम्ही गडिंग्लज तालुक्यातील सगळ्या जागा लढवतोय। भाजपची राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्यामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे ग्रामीण भागाचे विकासाचे केंद्र आहे आणि ते आपल्या ताब्यात असावं या दृष्टीनं भाजप पक्षानं अतिशय चांगली तयारी केलेली आहे। आणि त्या तयारीचा भाग म्हणून आम्ही बराचसा विकास निधीसुद्धा आम्ही खेचून आणलेला आहे या तालुक्याला। सध्या आमचे कोणतेही सदस्य नसताना देखील जवळजवळ 3 कोटीची कामं या तालुक्यामध्ये आम्ही केलेली आहेत आणि त्याच्या विश्वासावरच आणि जनतेच्या या भरोश्यावर आम्ही ही निवडणूक जी आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची ही निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकणार आहोत।